नमस्कार. आज 12 फेब्रुवारी. यापूर्वी 31 वर्षापूर्वी 12 फेब्रुवारी 95ला माझ्या आई, ज्यांना मी माय म्हणायचो, अंजनाबाई लहाने, यांची किडनी मला मॅच झाली. आणि तोच दिवस, ज्या दिवशी माझा पुनर्जन्म ठरला, तोच दिवस मी वाढदिवस म्हणून साजरा करतो. कारण माझा वाढदिवस लिहून ठेवलेला नाही. माझ्या माईला एवढंच माहित होतं की माझा जन्म हा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. आणि किडनी घेण्याचं ठरल्यानंतर जेव्हा माईने किडनी दिली, तर तेव्हा माईने जे सांगितलं की माझी एक किडनी घ्या, माझ्या लेकराला द्या, चलते का नाही बघा. शिकलेली नव्हती माझी आई, पण नाही चालली तर दुसरी घ्या. आणि हे तिचे शब्द ऐकल्यानंतर मी घाबरून गेलो होतो. पण त्यानंतर मी असं ठरवलं की हा माझा दुसरा जन्म आहे. आई स्वतः आपल्या मृत्यूला तयार होऊन तिने मला दुसरा जन्म दिला. आणि म्हणून त्या दिवसाचा हा दिवस मी वाढदिवस म्हणून आजपर्यंत साजरा करत आलो. मला किडनी बदलून आज 31 वर्ष झाले. हे एक वेगळाच, मला असं वाटतं, एक उच्चांक आहे किडनी बदलल्या जगण्याचा. कारण मी रोज कमीत कमी 13 ते 14 तास काम करतो. मी नेहमी समजतो की हे माझ्या आईचे आशीर्वाद आहेत. त्याचबरोबर जे रुग्ण मी तपासतो, ज्यांच्यावर मी उपचार करतो, त्यांचे आशीर्वाद आहेत. आणि म्हणूनच मला 31 वर्ष आज ऍक्टिव्ह लाईफ मिळालं. आजच्या दिवशी मला माईची खूप आठवण येते. माई आज नाहीये माझ्याबरोबर. दरवर्षी माय असायची. माय वाढल्यानंतर मला असं वाटतं की हा माझा दुसरा वाढदिवस आहे. पहिला मी साजरा केला नव्हता, पण मला खूप माईची आठवण येते. तिच्या सगळ्याच गोष्टीची आठवण येते. आणि तिचं जे प्रेम आहे, ज्या प्रेमाने तिने मला शिकवलं, मोठं केलं, किडनी स्वतःची देऊन दुसरा जन्म दिला आणि मला तिने घडवलं. त्यामुळेच मला इतरांची सेवा करता आली. आणि मी नेहमी समजतो की आई आणि वडील हे खरंच आपल्यासाठी पंढरपूर असतं. आणि माझ्यासाठी माकेगाव हे नेहमीच पंढरपूर आहे. पण आज आई आणि अण्णा तिथे नाही, त्यामुळे ते फार सुनं सुनं वाटतं. म्हणून तिकडे जायचंही कमी झालंय. आणि आजचा हा वाढदिवस जो आहे, हा वाढदिवस मी नेहमी माझ्या माईची आठवण या दिवशी यावी आणि तिची आठवण व्हावी म्हणून साजरा करत असतो. मला त्याचा खूप असं वाटतं की आज माय असायला पाहिजे होती, पण ती आज माझ्यात नाही आहे. पण तिची किडनी माझ्यामध्ये आहे, जी मला जीवन ठेवण्याचं काम करत आहे. आपण सगळेजण आतापर्यंत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आलात, पुढेही देत आहातच. तुमच्या सगळ्यांचे मनापासून मी ऋण व्यक्त करतो. नमस्कार.